हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आहे रविवारचा, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये काय काय आहे ते नक्की पहा. नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि नंतर मग तूप घालायचं, काजू बदाम वगैरे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आणि नंतर मी मिश्रण केलं टाकायचं तुपात आणि थोडं थोडं करून भाजून घ्यायचं. आणि मूग डाळ चिकट असल्यावर चिटकती, तुमच्याकडे नॉनस्टिक असं पदार्थ तुम्ही त्यात करू शकता. दूध टाकायचं ना, थोडं पुरतं नाही तर इथं तयारी सुरू आहे रविवारच्या सकाळच्या नाश्त्याची. आणि रविवारी नाश्त्याला बनवलं होतं मुगाचा शिरा. तर मुगाचा शिऱ्याची थोडक्यात रेसिपी ऐश्वर्याने सांगितलेली आहे. 10-15 मिनिट तिने मुगाची डाळ भिजत घातली, नंतर छान अशी रवाळ तिने मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि तुपात छान अशी भाजून घेतलेली आहे. आणि तुपाला मुगाच्या शिऱ्याला कसं जेवढं पीठ आहे तेवढंच तूप लागतं, थोडं जास्त तूप लागतं. आणि नंतर ती वाटून छान तुपात परतून दूध घालून घेतलं, साय घालून घेतली आणि छान असा मऊ अगोदर लुसलुशीत अशी डाळ ती शिऱ्याची शिजवून घेतली. आणि नंतर तिने थोडं सिरप तयार केलं होतं, साखर, पाणी, केशर, विलायची हे टाकून. नंतर तिने ते सिरप त्या शिऱ्यात टाकलं आणि छान असा मुगाचा शिरा तयार झालेला आहे ड्रायफ्रूट्स वगैरे घालून. तर या तुम्ही पण खायला आणि कसा वाटतोय नक्की सांगा. आणि दुपारी बघा इथं आईस्क्रीम आणलेलं आहे. तर हे मिल्की मिस्टचं आईस्क्रीम आहे. आमच्याकडे भरपूर आईस्क्रीम खातात कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून, आणि मुलांचे पण थोडी आवड असते म्हणून आईस्क्रीम असतात. तर मिल्की मिस्टचं स्ट्रॉबेरी आणि चॉकलेटचं फ्लेवर होतं. आणि नंतर आम्ही दुपारी चाललेलो आहे बाहेर. तर आता बाहेर कुठे चाललेलो आहे ते तुम्हाला दिसतच आहे, दिसेलच म्हणजे थोड्याच वेळात समजेल. तर इथं आम्ही पोहोचलेलो आहोत एल्प्रो मॉलमध्ये. तर एल्प्रो मॉल आलेला आहे, आम्ही उतरलेलो आहे. तर मॉल एंट्री झालेली आहे आमची आणि आता आपण आतमध्ये जाऊया. मॉल फिरण्यासाठी आलेलो आहे, आम्ही काहीही शॉपिंग करायला आलेलो नाही आहे. तर तिथे एक रील आली होती ऐश्वर्याला. तर तिथे कसलं तरी असं बाजार की आहे पुढं, मी तुम्हाला दाखवते. तर ते लागलं होतं, तर ते बघता मी जस्ट बघण्यासाठी गेलो होतो. कारण मॉलमध्ये जायचं म्हटलं तर बापरे, माझ्यासारख्या तर सामान्य माणसाचं ते काम नाही आहे. त्याला खूप महाग असतात मॉलमध्ये वस्तू. खरं तर गेल्यावर काय घ्यायला तर खूप वाटतं की हे घ्यावं ते घ्यावं, पण मॉलमध्ये जाऊन माझ्यासारखी सामान्य व्यक्ती खरेदी करणं म्हणजे थोडं विचार करावा लागतं. तर त्याच्यासाठी बघून येणं किंवा बघायला काहीच हरकत नाही आहे. तर त्याच्यासाठी आम्ही आलो होतो, मी, ऐश्वर्या, अक्षय, विकी आणि मॉल फिरत आहोत. तर फिरायची तरी मजा घेऊ शकतो आपण, जरी विकत घ्यायची मजा नाही घेतली तर फिरायची तर नक्कीच घेऊ शकतो. तर चला फिरूया आपण मॉल थोडा. बापरे, किती सजवलं याला. हां, पुला बाजारला किती सजवलंय दिवाळीच्या वरती.
मॉल फिरत फिरत आम्ही आलेलो आहे इथं, म्हणजे बॉडी रिलॅक्सेशन जिथं मशीन आहे, पूर्ण बॉडी मसाजची ही मशीन आहे. तर तिथं आलेलो आहोत आणि हे बॉडी रिलॅक्सेशनसाठी मशीन आहे. तर याचे रेट पण खूप आहेत. सिल्वर, प्लॅटिनम, गोल्डन असे याचे पॅकेजेस आहेत. 10 मिनिटांसाठी 150 रुपये असा याचा रेट होता आणि 30 मिनिटांसाठी 300 रुपये. तर हा प्लॅटिनम पॅक होता आणि ऐश्वर्याने स्पेशल पॅक आणि विकासने प्लॅटिनम पॅक असं दोघांना मिळून बॉडी रिलॅक्सेशनसाठी मसाजसाठी, बॉडी मसाजसाठी त्यांनी ते दोघांनी हे पॅक घेतले होते. मी आणि अक्षयनी केलेलं नाही, याच्या अगोदर मी आणि अक्षयनी केलं होतं. तर छान वाटतं ह्या बॉडी मसाजच्या मशीननी. छान पूर्ण शरीराला व्हायब्रेशन मिळतं. पूर्ण कुठे आपलं जर थोडंफार पेन असेल तर त्याला थोडं रिलीफ मिळतं. स्टिफ झालेले जर मसल्स असतील तर त्याला पण थोडंसं रिलीफ मिळतं आणि छान असे रिलॅक्स वाटतं, शांत वाटतं. असं पूर्ण बॉडी अशी शेक होती त्याने आणि पूर्ण म्हणजे की खाली पायांपासून ते वरती डोक्यांपर्यंत सगळी बॉडी एकदम छान अशी रिलॅक्स होते, छान व्हायब्रेट वगैरे होते. तर मस्त वाटतं. तर ऐश्वर्याला न विकासला हे बॉडी मसाजचं मशीन म्हणजे त्यांनी त्या दोघांनी लावली होती मशीन आणि छान त्याचा त्यांनी आनंद घेतला. कारण मी आणि अक्षयने अगोदर घेतला होता आणि ते स्वच्छता केअर पण घेतात. जर एखादी व्यक्ती उठून गेली तर ते पूर्ण स्वच्छ करतात आणि मगच दुसऱ्या व्यक्तीला त्याच्यावर बसवतात. तर इथं ऐश्वर्याचं सुरू झालेलं आहे, अजून विकासचं सुरू व्हायचं आहे. तर असंच व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर बघा किती बॉडी शेक करते आणि पूर्ण व्हायब्रेट होतं ते किती, म्हणजे त्याचं आपल्याला त्याचं जे पॉवर आहे किंवा त्याचे म्हणजे काय म्हणतात प्रेशर जे आहे ते पण आपल्याला त्यांना सांगून आपल्याला ते कमी जास्त करता येतं. जर तुम्हाला कुठल्या पार्टला, स्पेशली कुठल्या पार्टला जर थोडंफार जास्तीचं प्रेशर हवं असेल, जसं की कमरेला किंवा कुठल्या फुटला, पायाला किंवा काय, तर तिथं पण ते जास्त देऊ शकतात. तर असं आहे हे बॉडी मसाजरची मशीन. तर याच्यात फूट मसाज होतं, कास्याच्या थाळीनी पण मसाज होतं. बाकीचं प्लॅटिनम, गोल्डन आणि सिल्वर हे पण पॅकेज होते. तर अक्षयसाठी आणि ऐश्वर्यासाठी हे 2 पॅकेज घेतले आणि त्यांनी छान स्वतःची बॉडी रिलॅक्स करून घेतली, छान मसाज करून घेतलं. रविवार असल्यामुळे भरपूर अशी मॉलला गर्दी होती आणि छोट्या छोट्या मुलांची पण खूप आहे बघा. गाडीत बसायचं, फिरायचं आणि आयांची धडपड तो व्हिडिओ काढायची. तर अशी ही मॉलमध्ये मजा चालली होती. भरपूर गर्दी होती. लहान मुलांचे पण गाडीत बसायचे रेट पाच एक मिनटच एक राऊंड मारत असतील त्याला पण 100-150 रुपये घेत होते. 150 रुपये, कारण कॉस्टली असतं मॉलमध्ये कुठल्याही गोष्टीसाठी. तरी पण एक हाऊस असते आईवडिलांची, तर ते बसवतात. मुलांनाही छान आनंद होतो. तर ते चालू होतं आणि इथं मग किती झाले हे दोन्ही एकसारखेच झाले ना. कलर पण नाही कलर दीदी कितना 350 हो रहा है, 300 का, 50 रुपीज़ डायरेक्ट करते हैं. ये कितने का लगा है? 70 का है, अभी 60 हो गया. 50 लगाओ ना. 300 को 50 लगाइए. हां, तर बार्गेनिंग करून पण काही जास्त तिने कमी केलेलं नाही आहे. 70चं क्लचर होतं तर तिने 60 रुपयाला दिलेलं आहे आणि शेवटी आम्ही ते क्लचर घेतलं आणि ऐश्वर्याने छानशी ही अशी पर्स घेतली, तिला मॅचिंग पर्स घेतली आणि एवढीच काही ती मॉलमधून आम्ही शॉपिंग केली आणि नंतर आम्ही घरी निघालेलो आहे. तर इथं पुला बाजार होता. मी तुम्हाला अगोदर म्हटलं होतं ना की काय आहे ते मी पुढं तुम्हाला सांगते, तर तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. तर पुला बाजार होता आणि शनिवार रविवार तेवढा लास्ट डे होता म्हणून खूप सारी गर्दी होती. 2 दिवस सुट्टी असते ना त्याच्यामुळे. आणि परत नंतर आम्ही निघालेलो आहे घरी. तर कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ आणि मॉलची सफर, तर नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून आभारी. धन्यवाद.